नमस्कार मंडळी. श्रावण संपला. आता भाद्रपदातील महिन्यातील सणांची रेलचेल सुरू. पोळा झाला, त्याच्यानंतर आता लगेचच हरताळका, गणपती, महालक्ष्मी, एकदम उत्साहवर्धक सण सगळे. तर लगा तयारीला. गणपतीच्या जन्माबद्दल तर अनेक आख्यायिका आपण ऐकलेल्याच आहेत, पण जन्मापेक्षा त्यांनी काय कर्तृत्व केलं हे जाणून घेण्यात जास्ती आनंद येईल, होय ना? खरं तर बालवयामध्येच गणपतीच्या बुद्धीची चुणूक सगळ्यांनाच दिसली होती. आद्यपूजेचा मान कोणाला असावा हे जेव्हा विचार सुरू होते, तेव्हा जो पृथ्वी प्रदक्षिणा पहिले करेल तो आद्यपूजेचा मानकरी ठरेल. सगळे देव आपले वाहनं घेऊन पटकन एकदम निघाले पृथ्वी प्रदक्षिणा मारायला. पण गणपतीने मात्र शांतपणे आपल्या आईवडिलांना प्रदक्षिणा मारली आणि उभे राहिले. सगळेजण आल्यावरती विचारलं, काय झालं रे, तू नाही आलास? नाही, तुम्ही मारल्या किंवा अंगणात मारतात त्या फेऱ्या, आणि देवळात किंवा देवाभोवती मारतात ती प्रदक्षिणा. आईवडील हेच माझे दैवत, त्याच्यामुळे मी त्यांना प्रदक्षिणा मारली आणि आपल्या ठरल्याप्रमाणे मी प्रथम आलेलो आहो. सगळ्यांनी त्याच्या बुद्धीचं अतिशय कौतुक केलं की खरोखर बालवयापासूनच तू बुद्धिदाताच आहेस. त्याच्यामुळे अधिपती होता आणि ध्वज जो असेल तशी त्याची सेना ओळखण्यात येत असे. जसं गरुडध्वज म्हणजे विष्णूची सेना, तसंच मूषकध्वज म्हणजे ही गणपतीची सेना, असं त्याच्यावरून सिद्ध होत असे. मयुरेश्वर, वक्रतुंड, विनायक, शूर्पकर्ण, गजवक्र, धूम्रवर्ण, भालचंद्र, कृष्णपिंगाक्ष, गजानन, गौरीपुत्र अशा अनेक नावांनी संबोधल्या जाणाऱ्या बुद्धीचा अधिष्ठाता आणि विघ्नांचा नियंत्रक अशा गणेशाला वंदन करूया. अथर्वशीर्ष हे सगळ्यांनी म्हणायला पाहिजे. त्याचा अर्थ काय हो? थर्व म्हणजे अस्थिर, अथर्व म्हणजे स्थिर. जे स्थिर, काय स्थिर? शीर्ष. ज्याचे शीर्ष स्थिर म्हणजे जो शांतपणे विचार करू शकतो आणि निर्णय घेऊ शकतो, त्याचे कार्य नेहमी उत्तम होते. म्हणून अथर्वशीर्ष याला फार महत्त्व आहे. चला तर मग या भागात ऐकूया हरताळका, गणपती आणि गौरी महालक्ष्म्या यांच्याबद्दलची माहिती. तूच गजानन, तूच गणपती, तूच असशी विद्येचा अधिपती. मूषक वाहन तुझ शोभती, मोदक आवडती तुझ अति. रिद्धी सिद्धी दाता हे वरद विनायक, कृपा सिंधू तू दुःख निवारक. कोटी सूर्यासम तेज तुझे, निर्विघ्न घडू दे कार्य अमुचे, निर्विघ्न घडू दे कार्य अमुचे. हा भाग आपल्यास कसाच वाटला हे जरूर कळवा आणि ते मात्र कमेंट बॉक्समध्ये करावा. बघूया तर आजचा भाग. ओम नमो जी आद्या, ओम नमो जी आद्या. वेद प्रतिपाद्या, वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या, आत्मरूपा. देवा तूची गणेशु, सकल मति प्रकाशु. ओम. विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी परब्रह्मातून एक दिव्य स्फुरण तयार होऊन त्याचा प्रचंड मोठा आवाज झाला. तो पहिला आसमंत भारून टाकणारा ध्वनी म्हणजे ओम, भगवंताच्या एकदम निकटचा ध्वनी. ज्ञानेश्वर माऊलींनी खूप रसाळ मधाळ शब्दात गणेशाचे स्तवन केले आहे. मराठी भाषेसाठी आद्य गुरूंचा मान हा ज्ञानोबांनाच आणि प्रत्येक कार्यारंभी प्रथम पूजेचा मान तो गणेशाचाच. ओम हाच परमात्मा, सर्वांचे मूळ असणाऱ्या वेदांच्या प्रतिपादन करणाऱ्या आत्मरूपी ओंकारा तुला नमन. सर्व प्राणीमात्रांमध्ये मती म्हणजे बुद्धीचा प्रकाश पाडणाऱ्या गणेशा आणि स्वसंवेद्या म्हणजे सातत्याने जाणून घेणे, कोणाला तर स्वला नंतर जगाला, अशा स्वसंवेद्या ओंकाराच्या उपासनेतून परब्रह्माच्या उपासनेपर्यंतचा सोपा मार्ग दाखवणारा आहेस तू. म्हणूनच म्हणतात
अकार तू ब्रह्मा, उकार तू विष्णू, मकार महेश. हे शब्द ब्रह्म ज्या शब्दात एकवटले, असे ओंकार प्रधान रूप तुझे गणेशा. या बाप्पाचे रूप सर्वांना खूप आवडते. प्रत्येक युगात प्रत्येक देवाने अवतार घेतला आहे, म्हणून त्याचे दिवस वेगवेगळे जन्मदिवस मनवण्यात येतात. वैशाख पौर्णिमेला जन्म झाला तो पुष्टिविनायक. दुसरी जयंती भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आणि तिसरी माघ चतुर्थीला. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथे भाद्रपद चतुर्थीला गणेश जयंती साजरी करतात. बंगालमध्ये दुर्गापूजेसोबतच गणपती असतो. त्याच्यानंतर श्रावणकोरमध्ये होमपुरे म्हणजे अनेक गणेशाची देवळे आहेत. जपानमध्ये त्रिमुख गणपती आहे. काही ठिकाणी तो चतुर्मुख असून 4 ते 16 हात आहेत असाही आहे. तिबेटमध्ये याला नारी रूपात भजतात. कुठे कुठे हा जंगलातील लोकांचा देव असावा, कारण जंगलातील लोक वाघाची, गणेशाची, गजाची पूजा करतात. रक्तवर्णी वस्त्र, रक्तपुष्प आणि सहज उपलब्ध असणाऱ्या दुर्वा अर्पण करतात. गणपतीची उपासना करणारा एक संप्रदाय आहे, तो म्हणजे गाणपत्य संप्रदाय. भाद्रपदातील तृतीयेला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरताळिका पूजन करण्यात येते. पार्वतीचा विवाह विष्णूशी करण्यात येणार होता. आईवडिलांसाठी विष्णूहून चांगला वर तो कोणता? पण पार्वतीला मात्र मनोमन शंकराशीच लग्न करायचं होतं. म्हणून पार्वतीला सखी वनात घेऊन गेली. आली म्हणजे सखी आणि हरिता म्हणजे घेऊन जाणे किंवा हरण करणे. शिवाचा लाभ व्हावा तो पतीच्या स्वरूपात लाभावा म्हणून सखीच्या मदतीने पार्वतीने अरण्यात जाऊन शिवलिंग स्थापन केले. बेल, पत्री, पांढरी फुलं वाहून यथासांग पूजा केली. पूर्ण दिवस उपवास केला. रात्री जागरण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला. नंतर तिच्या तपाचे फळ म्हणून याच दिवशी शैलपुत्री म्हणून पार्वती पुन्हा प्रगट झाली आणि तिचा शंकराशी विवाह झाला. ही कथा लक्षात घेऊन आजही कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून व लग्न झालेल्या स्त्रिया पतीच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्य लाभण्यासाठी हे व्रत करतात. हिंदीमध्ये याला तीज पण म्हणतात. या दिवशी वाळूचा महादेव तयार करून किंवा सखी पार्वतीच्या मूर्तीची पूजा करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजन अर्चन करून त्यांचे यथासांग विसर्जन करण्यात येते. त्यानंतरच गणपतीची स्थापना करण्यात यावी. महाराष्ट्रात मोठ्या धामधुमीत साजरा होणाऱ्या अनेक सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे गौरी पूजन किंवा महालक्ष्मी पूजन. प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी आहे. कुठे खड्याच्या, कुठे उभ्या, कुठे फक्त राशींवर मुकटे ठेवून महालक्ष्म्या किंवा गौरी मांडल्या जातात. ज्येष्ठा, कनिष्ठा तसेच 2 बाळं पण मांडतात. विष्णुपत्नी ती लक्ष्मी व महालक्ष्मी म्हणजे पार्वती होय. हा कार्यक्रम 3 दिवसांचा असतो. आवाहन, पूजन आणि विसर्जन. कोणी तिथीनुसार म्हणजेच सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला पूजन करतात, तर काही जण नक्षत्रानुसार महालक्ष्म्या मांडतात. अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करतात. मंगलवाद्ये वाजवून शंख घंटाच्या नादात गौरीचे स्वागत करण्यात येते. कुंकवांनी पावलाचे ठसे काढून ज्या ज्या ठिकाणी महालक्ष्म्या मांडायच्या असतील तिथपर्यंत नेतात. लक्ष्मीला पूर्ण घरामध्ये फिरवून आरती, नैवेद्य, पूजा करतात. लक्ष्मी कृपेने ऐश्वर्य घरात नांदो ही सर्वांची इच्छा. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची साग्र संगीत पूजा करतात, आरती करतात. फुलोरा किंवा फराळाचे पदार्थ पण बनवतात. जेवणात पुरणपोळी, आंबील, 16 भाज्या यांना मात्र विशेष महत्त्व आहे. तिसरा दिवस म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करतात. पोवती किंवा सुताच्या गाठी पाडतात. यात काशी फळाचे विशेष महत्त्व आहे. गोडाधोडाचा स्वयंपाक करतात. हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. गौरीला पुढील वर्षी येण्याचे निमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेण्यात येतो. कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्यात येणारा हा सण खूप खूप आनंद आणि समाधान देणारा आहे. स्वर्गलोकी असुरांचा त्रास वाढू लागला होता.
त्यांचे पारिपत्य करण्यासाठी एका कुशाग्र, बलवान आणि बुद्धिवान सेनानायकाची आवश्यकता, म्हणून शंकर आणि पार्वतीने आपला पुत्र जन्माला घातला आणि तो तसा घडवला देखील. गण म्हणजे समुदाय, गणांचा स्वामी किंवा पती म्हणजेच गणपती, अधिपती. गणांचा ईश म्हणजे गणेश, गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे मुख, असा गजानन. म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. गणेशाचे महत्त्व सांगणारे अनेक ग्रंथ आहेत. ते म्हणजे गणपती उपनिषद, गणेश पुराण, मुद्गल पुराण, ब्रह्मवैवर्त्य पुराण, भगवद्गीतेसारखाच गणेश गीता ग्रंथ, गणपती कवच, गणपती पंचरत्न, गणपती पंचावरण स्तोत्र, मानस पूजा, रत्नप्रदीप आणि गणेश सूक्त. अशा या मोरयाचे आगमन सर्वांनाच उल्लसित करते. 1.5 दिवसापासून ते 10 दिवसांपर्यंत म्हणजेच गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीची स्थापना असते. मंगलमय वातावरणात गणेशाचे पूजन करतात. त्याला आवडणारी लाल फुले, गंध, दुर्वा अर्पण करतात. दुर्वांची 3 दल वातावरणातील गुणात्मक लहरी आकर्षित करतात. दुर्वांना आयुर्वेदात पण महत्त्व दिलंय बरं. रक्तस्राव थांबण्यासाठी, दाह शमवण्यासाठी दुर्वांच्या लेपाचा वापर करतात. तसेच शमीपत्र याला पण अद्भुत शक्तीचे प्रतीक मानतात. यात शंकराचा वास असतो असा समज आहे. महाभारतातही या वृक्षाचा उल्लेख झालेला आढळतो. आघाडा, केना, जास्वंदाच्या फुलाचेही पूजेत महत्त्व आहे. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रसाद. लाडू पेढे तर असतातच, पण सर्वांचा आवडता मोदक. वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्यात येणारा हा पदार्थ मोद म्हणजे अतिशय आनंद देणारा असतो, म्हणून तो मोदक. रामदासांनी लिहिलेल्या आरती सर्वदूर प्रचलित आहेत. त्यापैकी सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची ना उरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची. ज्याची कृपा प्रेम पुरवते आणि ज्याच्या मात्र दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात, अशा गजानना तू संकटी पावावे आणि निर्वाणी रक्षावे, हीच तुझ्यासाठी प्रार्थना. महाराष्ट्रात अष्टविनायकाचा महिमा अगाध आहे. मोरगाव मोरेश्वर, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचा वरद विनायक, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मजा, ओझरचा श्री विघ्नेश्वर आणि रांजणगावचा महागणपती. अनेक वर्षांपासून याच्या दर्शनात लोक जरूर जातात. पेशवे काळापासून गणपती पूजनाचे महत्त्व खूपच वाढले. विदर्भातही अष्टविनायक स्वयंभू असून भगवंताचे खूप विश्वासाचे आणि आदराचे स्थान आहे. कळंबचा चिंतामणी, केळझरचा एकचक्र, केळझर म्हणजे पूर्वीचे विराटनगर, भीमाने बकासुराचा वध केला ते ठिकाण, शमी विघ्नेश्वर आदासा, वरद विनायक याला नागपूरचा टेकडीचा गणपती म्हणूनही हा प्रसिद्ध आहे. ह्या खरं तर यादवकालीन असून रघुजी भोसले यांनी नंतर त्याचे पुनर्निर्माण केले. भंडारा जिल्ह्यातील मेंढा येथील भृशुंडा, भद्रावतीतील गौराला आणि पवनी येथील पंचानन गणपती. अशा या गणरायाचे विष्णू व लक्ष्मी यांची मुलगी पुष्टी हिच्याशी विवाह झाला असून तो पुष्टीपती विनायक. रिद्धी सिद्धी या पत्नी आणि शुभलाभ हे 2 पुत्र त्यांना होते. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करायचा मान जातो तो टिळकांना. टिळकांनी त्यावेळेस एकत्रीकरणासाठी म्हणजेच सर्वांनी एकत्र येऊन विचारांचे आदानप्रदान करावे, संघटित व्हावे, यासाठी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या करण्याचे सुरू झाले. पण टिळकांच्या त्या विचारांची, त्यांच्या प्रयत्नांची गरज आजही आहे असं नाही का वाटत तुम्हाला? आजही आहोत आपण संघटित. परकीय जाऊ द्या हो, देशांतर्गत चालू असलेल्या घडामोडींसाठी तरी आहात का तुम्ही तयार? इतर धर्मात ज्याप्रमाणे त्यांना खूप अभिमान आहे, ते आपली कोणतीच परंपरा सोडत नाही. मग आपण का आपल्या चांगल्या गोष्टी सगळ्या सोडत चाललो आहोत? गर्व से कहो हम हिंदू है, बस. आपला गर्व अभिमान काय तो फक्त बोलण्यापुरतीच उरलाय का? विचार करण्याची वेळ नक्कीच आली आहे. आपण फक्त साजऱ्या करण्यापुरती आणि हार फुलं वाहून साजऱ्या करतो त्या जयंत्या, बस. पण त्यांच्यातील एखादा तरी सद्गुण माझ्यात येऊ दे असं आपण म्हणतो का? गणपती बुद्धीची देवता म्हणून आपण त्याची पूजा करतो, फार छान आहे.
पण चांगले विचार आपण किती प्रसारित करतो, आपल्या धर्माबद्दल पुढच्या पिढीला काय देतो? खरं सांगू, इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये एवढीच इच्छा. गजाननाला हत्तीचे मस्तक देऊन शिवाने आपणास उत्तम सल्ला किंवा इशारा दिलाय म्हणा ना. गोष्ट आहे का, पूर्वी शत्रूकडील किल्ल्यांची तटबंदी किंवा मुख्य दरवाजा तोडायचे काम कोण? हत्ती करत असत. प्रचंड शक्ती, शांत डोकं आणि मुख्य म्हणजे त्या दरवाजांवर मोठमोठे खिळे लावलेले दिसत असताना देखील फक्त स्वामी भक्ती म्हणून हत्ती त्या दरवाजांना धडक देऊन ते तोडत असत. म्हणजेच समोर संकट आहे, त्याचा आपल्याला त्रासही होऊ शकतो हे माहीत असूनही प्रचंड शक्तीनिशी संघर्षासाठी सज्ज राहा. पण त्यापूर्वी मोठे कान म्हणजे प्रचंड ग्रहणशक्ती, संपूर्ण माहिती समजून घ्या, विचार करा, विविध विचार ऐका आणि डोळ्यांचा वापर करून आपली निरीक्षण शक्ती पण वाढवा. समाजात आजूबाजूला होत असलेल्या घटनांवर लक्ष असू द्या आणि मगच योग्य तो निर्णय घ्या. सर्व देवतांचे हात सज्जनाला आशीर्वाद देण्यासाठीच आहेत, पण प्रत्येक देवतांच्या हाती शस्त्र पण आहे. शस्त्र आणि शास्त्र दोन्ही हवे. नुसतंच मौन राहून अहिंसा करून चालत नाही, तर प्रसंगी शस्त्र उचलावावेच लागते. गणपतीला देखील अनेक युद्धे करावी लागलीत. गणांचा अधिपतीच तो. मोहासूर, दुर्मती, लोकांतक, देवांतक अशा अनेक महापराक्रमी राक्षसांचा निपत करावाच लागला आणि लढवय्या स्त्रियांची तुकडी तयार करून स्त्रियांकडून देवांतकाचा पराभव करून घेतला तो गणेशाने. गणेशाचे बुद्धिवंत, शक्तिशाली, योद्धा अशी तर रूपे आहेतच, पण संगीत कलेतही ते प्रावीण्य होते. मृदुंगाच्या तालावर नर्तन करणारा, बेभान होऊन नाचणारा गणेशाचे रूपही आपणास तेवढेच मनोहर वाटते. अशा या गणरायाची शक्ती, युक्ती व आशीर्वाद आपणास लाभो हीच प्रार्थना करूया आणि म्हणूया गणपती बाप्पा मोरया.